हाय हॅलो नमस्कार. आज मी उडदापासूनची एक रेसिपी बनवते आहे. हे बघा, त्यासाठी ही पाव किलो मी उडीद डाळ घेतली आहे. आता ती मी 2 वेळा स्वच्छ धुवून 1 तास भिजत ठेवते. 3 वेळा स्वच्छ धुवून आता 1 तासासाठी भिजत ठेवते. डाळ भिजते तोपर्यंत चटणी वाटून घेते. त्यासाठी खोबरं, कोथिंबीर, मीठ, लसूण, अर्ध लिंबू आणि ह्या 3 मिरच्या घेतल्या. आता याची चटणी वाटून घेते. इथे मी सांबार बनवण्यासाठी ही तूर डाळ 1 तास भिजवून घेतली आहे. आणि हे फोडणीसाठी लसूण, मिरची वगैरे, कांदा कापलेला चिरलेला आणि हा थोडासा मोठा कांदा कापला आहे टाकण्यासाठी, कढीपत्ता, आल्याचा किस आहे. गॅसवर मी कुकर ठेवला आहे गरम करण्यासाठी. कुकर गरम झाला आहे, तेल घालून घेते. आल्याचा किस, कढीपत्ता, सुक्या मिरच्या टाकते. भिजवलेली डाळ घालून घेते. हिंग घालायला विसरली होती, आता टाकते. टोमॅटो उभा चिरलेला, हा लाल भोपळा आहे, हा दुधी भोपळा आहे. कोवळ्या बिया असल्यामुळे बिया सकटच ठेवला आहे, कोवळ्या असल्यामुळे. आणि हा कांदा आहे मोठा चिरलेला. टोमॅटो, भोपळा आणि हा कांदा घालते. सांबार मसाला आहे, चिंचेचा कोळ, छोटा चमचाभर मीठ घालून घेते. शेंग पाहिजे होती, शेवग्याची शेंग, पण ती नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे मी नाही घातली. हळद पावडर. आता झाकण लावून 3 शिट्या करून घेते. आता 1 तासानंतर डाळ मी वाटून घेते मिक्सरमध्ये. पाणी न घालता मी वाटणार आहे. डाळ वाटून घेतली आहे. थोडं तेल घालून घेते. चवीनुसार मीठ. आता हे 10 मिनिटं चांगलं फेटून घेते. दहा मिनिटं फेटून झालंय. एका वाटीमध्ये बघा, गोळा तरंगतो, याचा अर्थ तयार आहे पीठ.
हे बघा अशा पद्धतीने वाटीवर घेतलं आहे. रुमालावर पण करू शकता. गरमागरम सांबार तयार आहे. बारीक चिरलेला कढीपत्ता टाकते. कांदा पण टाकू शकता, पण मी कढीपत्ताच टाकला. इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. एका वाटीला हा रुमाल बांधून असं घेतला आहे आणि त्याला आता पाणी लावून ओला केला आणि त्यावर आता हा मेदूवडा करून घेते. ही दुसरी पद्धत आहे. हे बघा अशा पद्धतीने मी सगळे करून घेते. उडीद डाळीचे मेदूवडे बनवते आहे मी. कसे झालेत वडा सांबार नक्की कमेंट करून सांगा. मेदूवडा आणि सांबार चटणी. एक तोडून दाखवते बघा. एकदम सॉफ्ट आहे बघा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट आहे. नक्की करून बघा आणि नक्की सांगा कसे झाले.